हॅलो, मी संगीता। आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगांचं सूप। तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला लसूण, काळी मिरी, मीठ, थोडं बटर, थोडं ऑलिव्ह ऑइल आणि हे ऑफकोर्स ह्या शेवग्याच्या शेंगा साल काढून घेतलेल्या आहेत, कांदा आणि टोमॅटो। शेंग कशी चिरायची ते बघूया। त्याच्या तुकडे करून घ्यायचे त्याचे आणि त्याची साल वरचे वर काढायची, फार त्याची साल काढायची नाही। ही अशा रीतीने जितकी निघेल दोन्हीकडनं तितकी ती काढून घ्यायची। फार खडबडून काढायला जायचं नाही। अशा रीतीने ह्याच्या साल काढून घ्यायची। शेंग घेताना थोडीशी अशी जाडसर बघून घ्यायची की जेणेकरून आपल्याला त्याच्यात गर भरपूर मिळेल। नॉर्मल साईजच्या शेंगा घेतल्या होत्या, त्याच्या साधारण एवढे तुकडे झालेले आहेत आपले। तर त्याच्यासाठी आपण एक साधारण अर्धा कांदा त्याच्यात घालणार आहोत शिजतानाच। त्याच्यात तुम्ही शिजतानाच लसूण आणि मिरची जरी घातली अख्खी तरी चालते, पण काही लोकांना मिरची नको असते, काहींना लसूण नको असतो। तर आपण शिजवताना ते न घालता एवढा कांदा साधारण असा मोठा मोठा चिरून त्याच्यात घातला तरी चालतो। आणि एक आपल्याला साधारण हा कांदा, एवढा कांदा आणि थोडासा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यात थोडासा टोमॅटो घालायचा। या सूपमध्ये आपण तुरीची डाळ, मुगाची डाळ, लाल भोपळा, पांढरा भोपळा, गाजर, तुमच्या आवडीचे जे काही गोष्टी आहेत त्या घालू शकता, पण मग त्याच्या चवीवर परिणाम होतो। त्यामुळे शक्यतो मी तरी करताना फक्त शेवग्याच्या शेंगांचं सूप करते। आता ह्या आपण शेंगा घेतल्या आहेत, याच्यात आपण हे टोमॅटो टाकले थोडेसे, जे काही घेतले ते। नंतर हा कांदा टाकलेला आहे आणि मग ह्याच्यात आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे। ती शेंगा बुडतील ह्याच्यात। आणि ह्याच्यात न विसरता थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे त्या शेंगांच्या पाण्याला मिठाचा स्वाद लागतो। कारण आपल्याला ते पाणीच महत्त्वाचं आहे आणि शेंगांचा गर महत्त्वाचा आहे। तर मी ह्याच्यात थोडंसं साधारण मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही आमटी करत असताना जशा शेंगा शिजवून घेतात तशाच आपण ह्या शिजवायच्या आहेत। आता हे मी कुकरमध्ये लावलं आहे, तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही शिजवू शकता। मी कुकरच्या भांड्यात लावून घेतलं आहे कारण शेंगा कमी आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। 3-4 शिट्ट्यांमध्ये ते सहज शिजतं। हे आपण आता शिजवून घेतलेली गोष्ट आहे सगळी, त्या शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो आणि कांदा, तो आता आपण मिक्सरमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घेऊया। हे सूप खूप हेल्दी असेल ना? हो हो हो, हेल्दी आहे। कॅल्शियम भरपूर असतं याच्यात आणि जगामध्ये हे सुपर फूड म्हणून ओळखलं जातं आहे सध्या। आपल्या भारतीयांसाठी ते फारच सिंपल फूड आहे, कारण ते आपल्या घरांमध्ये सुद्धा, अंगणांमध्ये आपल्या कितीतरी शेवग्याची शेंगांची झाडं असतात। आता आपण मिक्सरमध्ये याची प्युरी करून घेऊया। आपण हे सालासकट शेंगा प्युरी करणार आहोत। येस येस येस। सगळं एकजीव झालंय, छान एकजीव झालेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी पण आत्ताच ॲड करू शकता। परत एकदा मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या। तुम्ही बघू शकता प्युरे छान झालेली आहे। आता मी गाळून दाखवते, त्याला थिकनेसही चांगला येतो, कॉर्नफ्लॉवर वगैरे घालण्याची गरज नाही। प्युरे गाळून घेऊया सगळं। त्यात एक काळजी घ्यायची की खूप जाड शेंग घ्यायची नाही, नाहीतर मग ते सूप कडसर लागण्याची शक्यता असते। अनेक प्रकारचे सूप आपण करतो, तसं हेही एखाद्या पार्टीला तुम्ही हे सूपही करून पाहुण्यांना द्यायला हरकत नाही। घालून मिक्सरचं भांडं पूर्ण धुवून घेऊया व्यवस्थित। हे पाणी आपल्याला वापरता येतं आणि हे पाणी घातल्याने तुमच्या सूपची, तुम्ही बघताय किती प्युरी खूप थिक झाली आहे, तुम्हाला पाणी ॲड करावंच लागणार आहे। त्यामुळे हे पाणी घालून असं तुम्ही जरी
करून घेतलं तरीही काही हरकत नाही. आपण त्या मिक्सरमधनं घेतलेलं आहे आणि सूपची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पाहिजे, थिकनेस जसा पाहिजे तसं तुम्ही तो पाणी घालून करू शकता. आता आपण थोडंसं बटर टाकू. पण बटर जळतं त्यामुळे थोडंसं ऑलिव्ह ऑइल पण त्याच्यात टाकायचं. ऑलिव्ह ऑइल नसेल तर जे अवेलेबल ऑइल कुकिंग हो 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 चालतं. मी ऑलिव्ह ऑइल म्हणजे हेल्दी होतं म्हणून मी ते ऑलिव्ह ऑइल टाकलेलं. अडून राहायचं नाही. आता ह्याच्यात आपल्याला ह्या लसणाचा थोडासा, आणि हे मी म्हणलं तसं हे तुम्ही शिजवतानाही घालू शकता, पण काही लोकांना आवडत नाही तर ह्याचा कच्चपणा जाईपर्यंत आपण हे थोडंसं परतून घ्यायचं आहे बटर आणि ऑलिव्ह ऑइल. मी आता लसूण टाकला. आता हे मिरची टाकते, बारीक चिरली मिरची मी. हे प्युअरली ऑप्शनल आहे. हां, थोडंसं चव येण्यापुरतं तरी पण करायला पाहिजे. अर्थात ज्यांना मिरची चालत नाही त्यांच्यासाठी नाही टाकली तरी चालतं. सुंदर फ्रेग्रन्स आला आहे. हो, फारच छान वास येतोय. आता आपण त्याच्यात हे आपलं सूपचं जे आपण केलेलं आहे मिक्सरमधनं काढून तुम्ही बघू शकता ते आपण टाकायचं. त्याच्यात थोडीशी आपण मिरपूड टाकूया. मिरपुडाने त्याला चांगला स्वाद येतो. आणि भरपूर कोथिंबीर टाकूया. मीठ आपण आधी शिजताना टाकलं होतं त्यामुळे मिठाची चव घेऊन टाका. मी टाकते ह्याच्यात थोडंसं मीठ. आता कोथिंबीर अजून बारीक चिरलीत तरी चालू शकते. ह्याच्यात तुम्ही रेड चिली फ्लेक्सही टाकू शकता. गार्निशिंग खूप सुंदर दिसतं त्या रेड चिली फ्लेक्सने. पण ते सगळ्यांकडे अवेलेबल असतातच असं नाही. हिरवी मिरची आपल्याकडे घरात सगळ्यांकडे असते. हे सूप रेडी आहे. बॉईल तुम्हाला एक द्यावं लागेल कारण मीठ आणि मिरपूड आपण टाकली आहे. थंडीच्या दिवसात तुम्ही ह्याच्यात थोडीशी हळद घातली तरी चालते. असंच तुम्ही पानांचं सूपही करू शकता शेवग्यांच्या, आणि ते खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियस असतं. हे सूप आपलं रेडी आहे. आपण हे गरमागरम सर्व करूया.